आता पहिल्यापासून मी सांगतो, व्यवस्थित ऐका. 15 बॉक्स आहेत. बॉक्स किती आहेत? 15. प्रत्येक बॉक्स मध्ये 40 टॉफीने भरलेले आहेत. टॉफी म्हणजे चॉकलेट. प्रत्येक बॉक्स मध्ये 40 टॉफीज आहेत. आता आपण अगोदर काय करायचं, एकूण टॉफी किती आहे ते शोधूया आपण. बॉक्स आहेत 15. किती बॉक्स आहेत? 15 सुरुवातीला. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये 40 टॉफी भरलेल्या आहेत. मग एकूण टॉफी किती होतील? 15 गुणिले 40 करायचं. एकूण टॉफी आहेत 600. टॉफी म्हणजे चॉकलेट. हा, एकूण टॉफी किती आहेत? 600 टॉफी. बॉक्स किती आहेत? 15. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये किती टॉफी भरलेल्या आहेत? 40. मग एकूण टॉफी किती झाल्या? 600. पण नंतर काय झालं बघा. नंतर प्रत्येक बॉक्स मध्ये 10 टॉफी कमी केल्या. प्रत्येक बॉक्स मध्ये 10 टॉफी कमी केल्या. आता 40 ऐवजी प्रत्येक बॉक्स मध्ये किती टॉफी भरल्या? 30. 40 ऐवजी 30 टॉफी बॉक्स मध्ये भरल्या. 40 ऐवजी किती? 30. तर 15 बॉक्स अगोदर होत होते. 40 ऐवजी 30 टॉफी भरल्या, त्यामुळे 10 टॉफी कमी केल्या. त्यामुळे एका बॉक्स मध्ये किती टॉफी आहेत आता? 30. आणि एकूण टॉफी किती आहेत? 600 टॉफी आहेत. आणि आपल्याला संख्या शोधायची बॉक्सची. एकूण बॉक्स किती होतील? अगोदर 40 होते, नंतर त्याच बॉक्स मध्ये 30 टॉफी भरल्या आपण. तर एकूण बॉक्स किती होतील शोधायचं आपल्याला. काय शोधायचं? एकूण बॉक्सची संख्या. मग एकूण बॉक्सची संख्या शोधताना या 600 टॉफीला भागावं लागेल या 30 ने. 30 ने जर 600 ला भागितलं, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 3ने 60 ला भागितलं, उत्तर आलं 20. तर नवीन बॉक्सची संख्या जी असेल, अगोदर 15 बॉक्स मध्ये 600 टॉफी भरल्या, नंतर 20 बॉक्स मध्ये 30 याप्रमाणे 600 टॉफी बसल्या. किती उत्तर आलं आपलं? 20 बॉक्स. एका बॉक्स मध्ये 20 बॉक्स मध्ये 600 टॉफी. बॉक्स आहेत 4. एका बॉक्स मध्ये टॉफी किती आहेत? 5. एका बॉक्स मध्ये 4 गुणिले 5, एकूण टॉफी किती झाल्या? 20 टॉफीज. टॉफी म्हणजे चॉकलेट. 20 टॉफी आहेत. काय केलं? प्रत्येक बॉक्स मध्ये एक टॉफी कमी केला. अगोदर 5 भरायचो, एक कमी केला. अगोदर 5 भरायचो, एक कमी केला, झाले किती? 4. एका बॉक्स मध्ये चॉकलेट किती भरायचे तुम्हाला? नंतर 4 चॉकलेट तुम्हाला एका बॉक्स मध्ये भरायचे आहेत. मग या 20 ला तुम्ही भागणार कितीने? 4ने. या 5चा अगोदर 5 भरत होता, 5 ऐवजी त्यातून एक कमी केला प्रत्येक बॉक्स मध्ये. एका बॉक्स मध्ये तुम्हाला भरावं लागेल 4 चॉकलेट. मग 4ने एकूण चॉकलेटला भागितलं, उत्तर आलं 5. नवीन बॉक्सची जी संख्या तयार होईल ती आहे 5 बॉक्स. एकशे 20 बॉक्स आहेत. बॉक्स किती आहेत कार्तिक भागवत, स्वरा पाटील? बॉक्स आहेत 120. प्रत्येक बॉक्स मध्ये टॉफी किती आहेत? 36. अगोदर एकूण टॉफी किती आहेत ते शोधूया आपण. एकूण टॉफीज 36 शून्य शून्य, 36 दोणे 72, ह्याच्याले 7, 36 एक 36, 36 आणि 7 43. एकूण टॉफी किती आहेत? 4320 एकूण टॉफी आहेत.
या गणितामध्ये एकूण टॉफी आहेत 4320. किती आहेत? 4320. काय केलं नंतर? या टॉफी 4 ने कमी केल्या. 36 ऐवजी एका बॉक्समध्ये 32 टॉफी बसवायच्या आहेत. 36 ऐवजी किती टॉफीज बसवायच्या? 32. 4 ने कमी केल्या ना? 4 ने कमी केल्या. मग काय करायचं? 4320 ला 32 ने भागायचं. आता भागाकार तर आलाच पाहिजे आपल्याला, नाहीतर काय उपयोग मग शिकण्याचा? 4320 ला 32 ने भागूया. 32 एके 32. बाकी राहिले इथे 11. इकडनं घेतला 2. 32 एके 32, 11. यस. आता पुढं भाग कशाने द्यायचा? 32 चोक 128 होतात. 32 त्रिक 96. बाकी किती राहिले बघा बरं? 32 त्रिक 96. बाकी राहिले 16. आणि इकडनं घेतला हा 0. 32 चा पाडा 160 पर्यंत. 32 पंचे 160. उत्तर आलं 135. नवीन बॉक्सची संख्या असणार आहे 135. किती? 135. मोज्यांच्या जोडीची किंमत. मोजे सॉक्स टोपीच्या दुप्पट आहे. एवढं वाक्य समजलं का सगळ्यांना? शर्वरी शर्वरी. मोज्यांच्या जोडीची किंमत. जोडी म्हणजे 2 मोजे. आपल्याला मोजे घ्यायचे असेल सॉक्स, आपण एक घेतोय का कधी? नाही. 2 मोजे असतात. 2 मोज्यांची एक जोडी असते. मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. जर तर सांगतोय मी, तुम्ही असं कन्फर्म समजू नका. जर मोजे जर 100 रुपयाचे असतील तर टोपी 50 रुपयाची होईल. बरोबर आहे का? या वाक्याप्रमाणे उदाहरण देतोय मी तुम्हाला. मोज्यांच्या जोडीची किंमत जर 10 रुपये असेल तर टोपीची किंमत 5 रुपये होईल. टोपीच्या दुप्पट मोज्याची जोडीची ना. मोजे जर 20 रुपयाचे असेल तर टोपी 10 रुपयाची होईल. बरोबर आहे का? टोपी जर 15 रुपयाची असेल तर मोजे 30 रुपयाचे होतील. टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे मोजे. आता बघा पुढे दिलंय. जर 12 जोड्या मोज्यांची किंमत 2400 आहे. 12 जोडे मोज्यांची किंमत किती आहे? 2400. 2400 भागिले 12. एका मोज्याची जोडीची किंमत आपल्याला शोधायची. 12 जोडे मोज्यांची किंमत जर 2400 असेल, 12 ने जर 2400 ला भागितलं तर एका मोज्याच्या जोडीची किंमत मिळाली आपल्याला 200 रुपये. 2 मोज्यांची एक जोडी असते, त्याची किंमत मिळाली आपल्याला 200. 2 मोज्यांची जोडी, एका जोडीची किंमत मिळाली आपल्याला 200. एक जोडी मोजे 200 रुपये. एक जोडी म्हणजे किती? 2 मोजे. किती मोजे? एक जोडी मोजे म्हणजे 2 मोजे. 2 सॉक्स. 2 मोज्यांची किंमत जर 200 असेल तर एक मोजा केवढ्याला येतोय? सॉक्स. एक सॉक्स केवढ्याला येतो? एक मोज्याची किंमत 100 रुपये. एकाची किंमत 100 रुपये, दोघांची 200. आता आपल्याला म्हटलंय एक जोडी मोज्याची किंमत 200 रुपये आहे आणि ही जी किंमत आहे टोपीच्या दुप्पट असते. टोपीची किंमत काय होईल सांगा बरं मला? मोज्याच्या जोडीची किंमत जर 200 आहे तर एका टोपीची किंमत काय होईल? एक टोपीची किंमत सांगा मला पटकन चॅट बॉक्स मध्ये. एक टोपी. श्रुती महेश माने सांगा. एक टोपी विचारलं मी, फक्त एक टोपी. यस.
येस येस येस, बऱ्याच मुलांना समजलं. व्हेरी गुड. पंकजा पवार, जरा ऐक, गडबड करू नको. एका टोपीची किंमत होईल 100 रुपये. तुम्ही म्हणाल कस काय? दोन मोजांच्या एक मोजा सॉरी एक जोडी मोजाची किंमत जर 200 रुपये आहे आणि एक जोडी मोजाची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. मोजाच्या जोडीची जर 200 असेल तर टोपीची 100 होणार. एका टोपीची किंमत 100 रुपये. गणितात काय विचारलंय बघा आपल्याला? 11 मोजांची किंमत. 11 मोजांची म्हटलं या, 11 मोजांची. तर आपण एका मोजाची किंमत शोधली होती 100, बरोबर आहे का? एक जोडी मोजाची किंमत 200, एका मोजाची किंमत 100, बरोबर आहे का? मग 100 गुणिले 11 किती आले? 100 गुणिले 11 11 मोजेंची. येस, 11 मोजे म्हटलंय. 11 मोज्यांची किंमत 1100 रुपये आणि 9 टोप्यांची किंमत 100 गुणिले 9, 900 रुपये. जोडी आणि मोजे याच्यातला फरक समजून घ्या. एक जोडी वेगळं, एक मोजा वेगळा. तर 1100 आणि 900 किती झाले? 2000 रुपये. याचं उत्तर आपल्याला मिळालं 2. ऐका, मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या दुप्पट आहे. मोजाच्या जोडीची, 2 मोजाची किंमत एका टोपीपेक्षा दुप्पट आहे. आता जर तर सांगतो, टोपी जर 10 रुपयाला असेल तर 2 मोजे 20 रुपयाचे होतील. 2 मोजे जर 50 रुपयाचे असतील, 2 मोजे, तर टोपी 25 रुपयाची होईल. एक जर तर सांगितलंय तुम्हाला मी. 5 जोड्या मोज्यांची किंमत 1250 आहे. 5 जोड्या, मग 1250 ला 5 ने भागूया. 5 जोड्या मोज्यांची किंमत, यावरून आपल्याला एक जोडी मोज्याची किंमत शोधता येईल. 5 आणि 1250 ला जर भागितलं तर आपल्याला मिळतात 250 रुपये. एक जोडी मोजे 250 रुपयात होतात. मग एक मोजा केवढ्यात होईल तुम्ही सांगा मला? एक जोडी मोजे म्हणजे 2 मोजे. 2 मोजे 250 रुपयात होतात. तर एक मोजा होईल मुलांनो 125 रुपये. आणि गणितात आपल्याला म्हटलंय, काय म्हटलंय? एक जोडी मोजे टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर एक जोडी मोजे 250 रुपये असेल तर एक टोपी होईल 125 रुपयात. टोपीच्या डबल म्हटलंय ना. मग आपल्याला जोडी मोज्याला भागिले जर 2 केले आपण, तर आपल्याला टोपीची किंमत मिळते दुप्पट म्हटल्यामुळे. आता आपल्याला एका टोपीची आणि एका मोज्याची किंमत मिळाली 125 रुपये. आपल्याला विचारलंय 7 मोजे आणि 7 टोपी किंमत शोधायची आपल्याला, दोघांची एकत्रित. 7 मोजे केवढ्याचे होतील? 7 गुणिले 125. 7 गुणिले 125 किती होतात? 7 गुणिले 125 होतात 875. आणि 7 टोपी, 7 गुणिले दोन्ही 7 7 झालंय का? 4 आहे, सॉरी 4. 4 गुणिले 125 किती होतात? 500. दोघांची बेरीज करा. 5 7 13, 1775 रुपये या सर्वांची किंमत होते.